पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, आज आपण प्रार्थनेच्या पहिल्या दिवसातील मिसा बली अर्पण करतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू येशूने शेवटच्या भोजनाच्या दिवशी बोललेले वाक्य असे आहे, मी आतुरतेने या दिवसासाठी थांबलो होतो. या दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मी आतुरतेने या दिवसासाठी थांबलो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आतुरतेने थांबलो म्हणून बोललेले येशूने सगळ्या विधी संपल्यानंतर बोललेली गोष्ट असे आहे, हालेलुया. प्रभूने सांगितलं, मी जे केले ते तुम्ही माझ्या आठवणीसाठी करा. हालेलुया. या सगळ्या गोष्टी परत एकदा एकत्र जुळवलं तर त्याचा अर्थ काय होईल? आज पण या मिसा प्रार्थना जेव्हा चालू होत आहे, या मिसासाठी येशू आतुरतेने वाट पाहत होते. सकाळपासून या मिसा प्रार्थनामध्ये आपल्या सर्वांना भेटण्यासाठी येशू खूप आतुरतेने वाट पाहिजे. हालेलुया हालेलुया. म्हणून आपल्या समोर आपण सगळ्या प्रार्थनेच्या मध्ये सर्वात वेळ देऊन, सर्वात जास्त लक्ष देऊन या मिसा प्रार्थना करतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायातील 68वा वचन. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायातील 68वा वचन, 68. प्रार्थना ऐकूया. शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सर्व काही जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. काही लोक हळूहळू येशूचे वचन कठीण आहे म्हणून सांगून सोडून जायला लागले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लोक सोडून जात आहे म्हणून येशूने कधी वचनामध्ये थोडासा डायल्यूशन करूया म्हणून बोललं नाही. हालेलुया. कुठल्याही प्रकारचा, कोणत्याही प्रकारचा ऍडजस्टमेंटला येशू तयार नाही. अनेक लोक होते ते सोडून गेले. शेवट 12 शिष्य होते. येशूने त्यांना सांगितलं, तुम्हाला पण जायचं असेल तर जाऊ शकता. पकडून ठेवण्याची गोष्टी माझ्याकडे नाही. हालेलुया. तुम्हाला पण जायचं असेल तर तुम्ही पण जाऊ शकता. हालेलुया. तेव्हा शिष्य प्रमुख असलेल्या पेत्राने बोललेले वचन आहे, आता आपण ऐकलेले वचन. सुस्त्राच्या मागे आपण परत एकदा या वचनाची घोषणा करू. आपण उजवा हात वर करूया. हालेलुया. या वचनाची घोषणा करताना जीवन देणारे वचन येशूकडे आहे या सत्य जाणताना तुमच्या शरीरामध्ये उजवा हात तुम्ही वर करा. डाव्या हातात जिथे तुम्हाला काहीतरी आजारपणा आहे, त्रास आहे, जीवन कमी पडत आहे, त्या भागामध्ये ठेवायला काय हरकत नाही. सगळे लोक डोळे बंद करा. सगळे लोक डोळे बंद करा आणि उजवा हात वर करा. डाव्या हात जिथे तुम्हाला जे काही त्रास होत आहे तिकडे ठेवा आणि सिस्टरांच्या मागे या वचन आता आपण बोलूया.
शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहे. सार्वकालिक जीवनाचे वाचने आपणाकडे आहे. आम्ही कुठे जाऊ? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियानो, पवित्र मिस्सा आपल्याला जीवन देणारा आहे, जीवनाची पूर्णता देणारा आहे. प्रेज द लॉर्ड. ज्ञानी लोक निरंतर अटॅच करणारा एक गोष्ट आहे, स्वतःला पवित्र मिस्सा बरोबर एक जूड होऊन, एक जीव होऊन करून ठेवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मी ओळखणारे अनेक लोक आहेत जे काम धंदा करतात, मोठमोठा प्रोफेशनल्स आहेत. या सगळे लोक सकाळी पहिले मिस्साला गावत आहे, पळत आहे, त्यानंतर त्यांचे कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, अनेक लोक मिस्साला जातात तरी मिस्सा काय आहे म्हणून अनुभव न घेता मिस्सामध्ये भाग घेतात. हालेलुया. काही वर्षापूर्वी एक रिट्रीट मध्ये भाग घेतलेल्या एका बंधूने त्याच्या साक्षी असा प्रकारे दिली. हालेलुया. त्यांनी सांगितलं, फादर, असा एक येशू जिवंत आहे म्हणून मला माहित नव्हतं. त्यांनी सांगितलं, मी दारूचा विक्री करणारा बार अटॅच्ड हॉटेल चालवणारा एक माणूस आहे. मी एवढा मोठा पापी आहे. हजारो लोकांना पापात पाडणे, त्याचा फायदा म्हणून पैसा गोळा करणे हे काम मी करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. फादर, एवढे पापामध्ये मी जीवन जगत आहे तेव्हा पण परमेश्वराने मला टाकलं नाही. हालेलुया. त्यांनी सांगितलं, प्रवचनामध्ये सिस्टरांनी बोलले, यशाया 49:15. हालेलुया. यशाया 49:15. हालेलुया. तिथे लिहिलेलं आहे, जन्म दिलेल्या आईने तुला विसरलं तरी, तुला टाकलं तरी मी तुला टाकणार नाही. हालेलुया. त्यांनी सांगितलं की खरा अनुभव माझ्या आयुष्यात मी घेतली. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. त्यांचा अनुभव असे आहे, घराकडे रात्री 6 वर्ष दुकान बंद करून घराकडे चालत हा माणूस जायचा. प्रेज द लॉर्ड. अंधारामध्ये पण असंच जायचं. हालेलुया. एक दिवशी एका बंधूने त्याच्या हातामध्ये टॉर्च दिला. याचा वापर करा म्हणून सांगत त्याच्याकडे दिली. हालेलुया. त्याने सांगितलं की टॉर्च लावून पकडून चालत आहे. तेव्हा त्याने बघताना अचानक पुढचा एक स्टेप ठेवलं तर ते एका सापावरती पडणार असे विषारी साप त्यांच्या समोर होता. गेल्या 6 वर्ष कोणत्याही लाईट न वापरता रस्त्यावर चालत होते. आज पहिल्यांदा लाईट टॉर्च हातामध्ये आला आणि तेव्हा त्यांना दिसलं की
तिथे एक साप आहे. Praise the Lord. हालेलुया. बुद्धूने सांगितलं, फादर बघा, मी पापामध्ये होतो तेव्हा देखील माझा पप्पा, मम्मी, भाऊ, बहीण, बायको, मुलं कोणी माझ्या आठवण केली नसेल, कोणी प्रार्थना केली नसेल, काही केलं नसेल, तरी माझ्या देवाने मला संरक्षण दिले. हालेलुया. प्रभूचा गौरव असतो. मी हिंदा अल्मेडा वसईवरून बोलते. माझ्या अशा साक्ष आहे की फादर पेनी जेव्हा वसईला यायचे प्रार्थनेला, शेवट प्रार्थना झाल्यानंतर मी फादरांचा आशीर्वाद घेते. प्रार्थना संपल्यानंतर मी फादरांचा शेवटचा आशीर्वाद घ्यायला जायची. प्रत्येक क्षणी फादर मला सांगितले की ताई, तू आपला आश्रमला रिट्रीट कर. मी फादरांना प्रत्येक क्षणी बोलायचे, फादर तुम्ही मला तिथेच का बोलवता? फादर म्हणतात, ताई तू तिथेच आहे. मी फादरांना प्रत्येक तोच प्रश्न विचारायचे. नंतर मी 2009ला वेलंकी इथे आली. आमला आश्रममध्ये मी आली, शिबिर केली आणि 2009ला ऑक्टोबरला मी आली आणि 2009ला डिसेंबरला मला माझा एक जीवनसाथी मला मिळाला आणि तो अपंग. मी फादरांना बोलली, फादर असं मला संदेश मिळालेला आहे. फादर म्हणते, मी तुझ्यासाठी प्रार्थना करते. फादराने माझ्यासाठी प्रार्थना केली. फादर म्हणते, तू रागीट आहेस आणि तो अपंग आहे, तो पण रागीट आहेस, पण तू एक निर्णय घे आणि थंड पाणी पीत जा. तो रागीट झाला, तू थंडी हो. तू गरम झाली, त्याला सांग तू थंडी हो. फादरांनी प्रार्थना केली आणि 2010ला 9 मे 2010 आमचं दोघांचं लग्न झालं. त्याच्यानंतर 3 वर्षांनी मला 2013ला 2 चोळी मुलं झाली आणि ती सुद्धा 8 सप्टेंबर. आज ती माझी मुलं इथे आहे आणि मी फादर बेनीच्या प्रार्थनेने आज हे माझं सुखी कुटुंब मी बघत आहे. मला चांगलं घराणं पण मिळालंय, माझ्या घरातली फॅमिली पण सगळी चांगली आहे आणि मी पण व्यवस्थित आहे. माझा वाट पण थोडा कमी झालेला आहे आणि मी शांत आहे. फादर बेनीला धन्यवाद देत आहे. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. एक अटॅकच्या प्रकारातून जाणारा एका व्यक्ती त्यांच्या अर्धा चेहरा कसा तरी झालेला आहे. त्या व्यक्तीला पवित्र आत्माचा स्पर्श करत आहे. नॉर्मल होण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना मदत करत आहे. कोणाला तरी या भागातून एक पूर्ण साईडला खूप दुखणे त्रास होत आहे. येशू त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे. खूप राग धरून असलेल्या अनेक लोकांना त्या रागाच्या बंधनातून पवित्र आत्मा सुटका देत आहे. हालेलुया. त्यामध्ये काही लोक जरी त्रासातून वर जात असलं तरी देवासाठी उभं राहिल्याबद्दल येशू तुम्हाला अभिनंदन देत आहे. ज्ञानाचे दान आपल्यामध्ये काही लोकांना पवित्र आत्मा देत आहे. जोसेफ न्यूनिस नावाच्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा आशीर्वादित करत आहे. ज्या व्यक्ती वचन यूट्यूबद्वारे वर ऐकत आहे त्या व्यक्तीला परमेश्वराची कृपा पुरवत आहे. कोणाच्या तरी पोटामध्ये आतडीच्या संबंधामध्ये जे कॅन्सरचा आजार आहे त्या व्यक्तीला प्रभूचा स्पर्श करत आहे आणि बरे करत आहे. कोणाचा तरी डोळे खूपच त्रासामध्ये आहे, दृष्टी जाण्यासारख्या परिस्थितीमध्ये आहे, त्या व्यक्तीला प्रभूचा स्पर्श करत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना
आशीर्वाद देवो.